नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजकाल लोक हेल्दी खाण्याकडे वळतायत। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेवग्याच्या गुणकारी वैशिष्ट्यांमुळे त्याच्या पानांच्या पावडरला बाजारात चांगली मागणी आली। त्यामुळे शेतकऱ्यांनी काळानुसार आणि बाजाराच्या गरजेनुसार शेतामध्ये उद्योगांमध्ये बदल करावे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेवग्याच्या पानांच्या उत्पादनासाठी शेवग्याची लागवड कशी करायची ते जाणून घेतलं। आता जाणून घेऊयात शेवग्याच्या पानांपासून पावडर कशी तयार करावी ते। शेवग्याच्या पानांपासून फक्त पावडर नाही तर शेवगा चहा, शेवग्याच्या गोळ्या, शेवगा कॅप्सूल, शेवग्याचं साबण, फेस वॉश आणि शेवग्याची पेय तयार करता येतात। त्यामुळे शेवग्याचं उत्पादन फायदेशीर ठरतं। या व्हिडिओसाठी दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालयातील कृषी विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक के.एच. शिरगापुरे यांनी मार्गदर्शन केलंय। पावडर बनवण्यासाठी आपल्याला पानांच्या कापणीपासून सुरुवात करावी लागेल। शेवग्याच्या पानांची पहिली कापणी ही त्याच्या पेरणीनंतर 3 ते 4 महिन्यांनी करता येते आणि दर 30 ते 45 दिवसांनी ती सुरू ठेवता येते। पानं कापताना ती जमिनीपासून 30 सेंटीमीटर ते 1 मीटर उंचीवरून विळा किंवा धारदार चाकूने किंवा झाडावरून थेट तोडून काढायची आहेत। सहसा सकाळी लवकर किंवा संध्याकाळीच करावी। या कापलेल्या पानांवर दव तर नाही ना याची खात्री करायची। आता जिथे शेत असतं तिथे सहसा आपण पुढची पावडर बनवायची प्रक्रिया करत नाही। त्यामुळे शेतापासून प्रक्रिया करायच्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचंय आणि हा टप्पा साधा वाटत असला तरी फार महत्त्वाचा आहे, कारण ताजी पानं खराब होऊ नये म्हणून त्यांना लवकरात लवकर नेलं पाहिजे। जर प्रक्रिया क्षेत्र दूर असेल तर फांद्यांपासून पानं काढून वाहतूक करण्यापूर्वी त्यांना एकत्र बांधायचं। कमी अंतरासाठी हवेशीर टोपल्या किंवा छिद्र असलेली प्लास्टिक कंटेनर ताजी पानं वाहतूक करण्यासाठी वापरली पाहिजे। तर लांब अंतरावर पानं नेण्यासाठी त्यांना वातानुकूलित गाडी वापरायची आणि या पानांची वाहतूक सुद्धा सकाळी लवकर किंवा संध्याकाळी किंवा रात्री करायची आहे। बरं, आता वाहतूक झाली। शेवग्याची पानं प्रक्रिया करायच्या ठिकाणी आणल्यावर आधी तर त्यांना स्वच्छ करावं लागतं। त्यासाठी पानांना 3 वेळा पिण्याच्या पाण्याने स्वच्छ धुवायचंय। पहिल्या टप्प्यात पानांवरची धूळ आणि कीटकांचे अंश आणि पक्ष्यांची विष्ठा स्वच्छ करायची आहे। दुसऱ्या वेळेस सूक्ष्म जंतू काढून टाकण्यासाठी 1% मिठाच्या पाण्यात 3 ते 5 मिनिटे पानं धुवायची आहेत आणि तिसऱ्या टप्प्यात पानं पुन्हा स्वच्छ पाण्यात धुवायची आहेत। धुतलेली पानं फूड ग्रेड जाळीने बनवलेल्या ट्रेवर पसरवायची आणि 15 मिनिटांनी उरलेलं पाणी काढून टाकायचं। पानं व्यवस्थित धुवून झाल्यावर पण जर काही खराब रोगट पानं दिसली तर ती काढून टाकायची आणि ज्या उरलेल्या हिरव्या फांद्या आहेत त्या जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरता येऊ शकतात। यानंतर येतो महत्त्वाचा भाग, तो म्हणजे वाळवणाचा। शेवग्याची पानं 3 प्रकारे वाळवता येतात: खोलीत रॅकवर, सौर ड्रायरने आणि यांत्रिक पद्धतीने। यातल्या खोलीत रॅकवर वाळवण्याच्या पद्धतीमध्ये लाकडाच्या रॅकवर पातळ जाडीवर पाने पसरवायची असतात। हवेशीर खोलीत वाळवण्यासाठी ग्रीन हाऊस नेट, मासेमारीचे जाळे किंवा मच्छरदाणीची जाळी वापरावी। वाळवण्याची खोली स्वच्छ असावी, खोलीत धूळ कीटक नसावेत। पानं लवकर वाळण्यासाठी पंखा वापरावा, पण हवा थेट पानांकडे वळू द्यायची नाही, त्यामुळे हवेतले जंतू संसर्ग वाढू शकतो। पानं एकसमान सुकण्यासाठी त्यांना किमान एकदा तरी उलटी करायची आहे। दुसरी पद्धत आहे सौर ड्रायरची। सौर ड्रायरचा वापर लहान आणि मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करण्यासाठी किंवा वीज नसलेल्या ग्रामीण समुदायांमध्ये करता येतो। शेवग्याची पानं सौर ड्रायरने वाळवण्यासाठी पानं 1 ते 2 सेंटीमीटर थरात पसरवायची आणि 35 ते 55 अंश सेल्सिअस तापमानावर जवळपास 4 तास जाळीवर आणि ड्रायरमध्ये वाळवायची आहे। आणि तिसरी पद्धत आहे यांत्रिक पद्धत। ही पद्धत मोठ्या प्रमाणावर पावडर तयार करण्यासाठी उपयोगी ठरते। यामध्ये पानं अगदी कमी वेळात वाळवली जातात। त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक किंवा हॉट एअर ड्रायर वापरता येतात। यामध्ये वाळवण्याचं तापमान 50 ते 55 अंश सेल्सिअस असावं लागतं। यामध्ये पानं साधारण 10 पेक्षा कमी आर्द्रता होईपर्यंत वाळवायची असतात। पानं वाळवून झाल्यावर त्यांची पावडर करण्यासाठी त्यांना दळावं लागतं। दळण्यासाठी शेवग्याची पानं ग्राइंडिंग मिलमध्ये टाकायची आहेत। यासाठी फूड ग्रेड स्टेनलेस स्टील हॅमर मिल किंवा बर मिल वापरून सुकी पानं दळायची। गरज पडली तर पावडर चावून घ्यायची, जेणेकरून त्यांचे खडबडीत कण वेगळे होतील आणि चांगली एकसारखी पावडर मिळेल। पण ही पावडर फार आर्द्रता शोषणारी असते। म्हणजे काय तर हवेतला ओलावा शोषून घेते। त्यामुळे या पावडरला पुन्हा 50 अंश सेल्सिअस तापमानात 30 मिनिटांसाठी वाळवायचंय, म्हणजे पावडर लवकर खराब होणार नाही आणि ती जास्त दिवस टिकेल। यासोबत तिचं चांगल्या प्रकारे पॅकेजिंग करून घ्यायचंय। यासाठी योग्य पॅकिंग मटेरियल किंवा कंटेनर वापरायचे आणि या सगळ्यांमध्ये स्वच्छता पाळणं सुद्धा फार गरजेचं असतं। त्यामुळे पॅकिंग करत असणारी व्यक्ती आणि ती जागा स्वच्छ असली पाहिजे।
आणि ही सगळी प्रक्रिया करताना आणि पॅकेजिंग करताना हातमोजे, डोक्यावर टोप्या आणि नाकावर मास्क लावणं फार गरजेचं असतं. अशा प्रकारे बनवलेल्या स्वच्छ आणि दर्जेदार पावडरला बाजारात चांगली मागणी असते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.